आता संदीप आणि त्याचा मित्र हे दोघ जण दीपाकडे गेले. दीपाला त्याच्या दुसऱ्या दिवशी ते कसं बसं काहीतरी कारण काढून त्या माणसाकडे नेलं. आता त्या माणसाचं जो घर होतं त्या घराच्या बाहेर दीपा अस्वस्थ व्हायला लागली. नको, मला आत नाही यायचं, मला काय सांगूच नको, मला यायचंच नाही. त्यांनी कसं बसं तिला नेलं. आता तो माणूस दीपाच्या समोर होता आणि दीपा तिथंच होती, त्याच खुर्चीवर बसलेली. त्या माणसाने तिच्याकडे बघितलं आणि संदीपकडे बघितलं. आता दीपा अशी वेड्यासारखी करायला लागली होती, म्हणजे अशी काहीतरी बडबड करणं आणि तिला अशी गुंगी आल्यागत होत. संदीपने तिला धरलं होतं. तो माणूस संदीपला म्हणाला, हिला घेऊन जा, मला कळलंय काय ते. आता संदीप माणसाला विचारतो पुन्हा की बाबा ही बरी तर होईल ना. तो माणूस म्हणाला, ही बरी होईल, पण सध्या तू जरा जपून राहा.